नमस्कार. रोकठोक पर आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. या रहस्याच्या हिमनगाचं एक टोक सध्या चर्चेत आलंय. हे रहस्य आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या बाबतचं. त्याला निमित्त ठरलंय मलाय कृष्णधर यांचं ओपन सिक्रेट्स इंडिया इंटेलिजन्स अनवेल्ड हे पुस्तक. या पुस्तकात त्यांनी पंडित नेहरू सरकारनं सुभाषबाबूंच्या कुटुंबियांवर केलेल्या हेरगिरीबाबतची अनेक गुपितं उघड केली आहेत. सुभाषबाबूंच्या कुटुंबावर सातत्यानं 20 वर्ष पाळत ठेवली जात होती. त्यांच्या घरी येणारी जाणारी माणसं, पत्र वाचली जायची. त्यांच्या कुटुंबियांवर सातत्यानं पाळत ठेवली जायची. असे अनेक खुलासे या पुस्तकातून पुढे आलेले आहेत. या खुलाशांना नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांच्यातल्या सत्ता संघर्षाची किंवा त्या काळातल्या राजकारणाची देखील किनार आहे. याबाबत 29 फाईल्स परराष्ट्र खात्याकडे असल्याचा दावा धर यांनी केलाय. तर त्यासोबतच IB कडे 77 आणि पश्चिम बंगाल सरकारकडे साधारणतः 71 फाईल असल्याचा दावाही त्यांनी केलाय. या फाईल्समध्ये नेमकं काय लपलंय आणि ते जनतेपर्यंत का आणलं जात नाही असा खरा प्रश्न आता पडलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी बर्लिनमध्ये नेताजींच्या कुटुंबियांची भेट घेत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर हा खुलासा का बरं करण्यात आलाय? नेहरूंना सुभाषचंद्र बोस परत यावे असं वाटत होतं की परत येतील याची चिंता त्यांना होती. सध्याच्या राष्ट्रीय राजकारणात पंडितजी आणि नेताजी आहेत का आणि असल्यास ते कोण आहेत? आणि कधी वल्लभभाई तर कधी सुभाषबाबू यांचं अतिउदात्तीकरण करून पंडित नेहरूंचं श्रेय आणि महत्त्व कमी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातोय का? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया पंडितजी आणि नेताजी या खास कार्यक्रमात. पंडितजी आणि नेताजीला या सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. विमान दुर्घटनेमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा गूढ मृत्यू झाला. नेताजींच्या मृत्यूबाबत अनेक सवाल आजही उपस्थित करण्यात येतात. असं असतानाच सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भातला नवा वाद उफाळून आलाय. सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांची 20 वर्ष हेरगिरी करण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा झालाय. सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित गुप्तहेर खात्याच्या 2 फायली समोर आल्यानंतर हा वाद निर्माण झालाय. समोर आलेल्या दस्तावेजानुसार 1948 ते 1968 या काळात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांवर नजर ठेवली जात होती. या 20 वर्षापैकी 16 वर्ष पंडित जवाहरलाल नेहरू हे देशाचे पंतप्रधान होते. त्यांच्याच नेतृत्वात गुप्तहेर संस्थेचं काम चालायचं. याशिवाय नेताजींच्या कोलकाता इथल्या 2 घरांवरही नजर ठेवल्याचं समोर आलंय. बोस कुटुंबियांच्या पत्रांवर नजर ठेवल्याचीही बाब पुढे आली आहे. तसंच त्यांच्या स्थानिक आणि परदेश दौऱ्यांवर सुद्धा गुप्त नजर ठेवण्यात येत असल्याची माहिती पुढे आली. या वादाच्या टायमिंगवर काँग्रेसनं सवाल उपस्थित केलाय. यावर काँग्रेसनं थेट पंतप्रधान कार्यालयाला लक्ष केलंय. यावर पंतप्रधान कार्यालयानंच उत्तर द्यावं अशी मागणीही काँग्रेसनं केली आहे. सर, बहुत उसूली तौर पर ये उठाना चाहता हूं कि प्रधानमंत्री के ऑफिस के ऊपर अगर इल्जाम लगाया है तो इसकी सफाई खुद प्रधानमंत्री का ऑफिस दें. जो जानकारी मिली है वो देश को पूरे उनके परिवार को, नेताजी सुभाष चंद्र बोस जी के परिवार को चौंकाने वाले डिटेल्स थे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळी बर्लिनमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत त्याचवेळी हा वाद समोर आलाय. Appointment with the Prime Minister Narendra Modi ji. He of course is abroad. So we were told by the PMO's office that on his return our appointment would be considered. एकूणच या प्रकरणामुळे काँग्रेस आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. पंडितजी आणि नेताजी या कार्यक्रमात हा पाहिलात आपण रिपोर्ट. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर रत्नाकर महाजन, काँग्रेसचे प्रवक्ते आपल्या सोबत आहेत. रत्नाकरजी, आपलं स्वागत. आणि डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे देखील आहेत. आणि कोल्हापूरहून आपल्या सोबत आहेत डॉक्टर अशोक चौसाळकर. अशोक चौसाळकर हे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख आणि इतिहासाच्या अनेक घटनांचे भाष्यकार, अभ्यासक आहेत. डॉक्टर चौसाळकर, आपलंही या कार्यक्रमात स्वागत. या कार्यक्रमात सुरुवातीला पाहूया, या सगळ्या निमित्तानं अनेक प्रश्न उपस्थित राहतात. त्यातला पहिला महत्वाचा प्रश्न नेमका काय तो पहा आपल्या पडद्यावर. या भागात मी चर्चा करणार आहे पंडितजी आणि नेताजी या भागातला पहिला प्रश्न आहे. मोदी यांच्या नेताजींच्या कुटुंबियांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर हा खुलासा झालाय का? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नरेंद्र मोदी हे सध्या 3 देशांच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यातल्या जर्मनीमध्ये नेताजींच्या नातवाबरोबर त्यांची भेट होणार आहे
आणि त्या भेटीच्या पार्श्वभूमीवर हा खुलासा झालाय का याची आपण चर्चा करतोय. मी थेट जातोय डॉक्टर रत्नाकर महाजन यांच्याकडे. डॉक्टर रत्नाकर महाजन, काय वाटतंय आपल्याला, मोदीजी आज नेताजींच्या नातेवाईकांना भेटतायत, किंवा आता जेव्हा आपण ही चर्चा करतोय त्यावेळेला जर्मनीमध्ये ही भेट सुरू झालेली असेल, त्या पार्श्वभूमीवरच हा खुलासा करण्यात आलाय का? असं आहे, मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांच्या मनात काहीही असलं तरी मोदींच्या दुर्दैवानं जर्मनीत त्यांना भेटणारे नेताजींचे नातेवाईक आणि इथे लोकसभेमध्ये खासदार असलेले नेताजींचे नातेवाईक या दोघांनीही एका सुरात असं सांगितलेलं आहे की या सर्व घटनेशी पंडित नेहरूंचा काही संबंध आहे असं आम्हाला अजिबात वाटत नाही, हे त्यांनी निसंदिग्धपणे सांगितलेलं आहे. दुसरं असं की जर्मनीतले सुभाषचंद्रांचे नातेवाईक जे आहेत ते तर यापुढे जाऊन असं म्हणाले की खुद्द पंडितजींना नेताजी विमान अपघातात गेले की नाही याबद्दल शंका होती, याबद्दल खात्री नव्हती, असंही त्यांनी त्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे. याचा अर्थ असा की संघ परिवाराच्या मूळ डिझाईन प्रमाणे नेहरू आणि काँग्रेस, नेहरू आणि वल्लभभाई पटेल, नेहरू आणि सुभाषचंद्र बोस अशा प्रकारचं द्वंद्व उभं करण्याचे वेळोवेळी जे प्रयत्न चालू असतात ते कितीही प्रयत्न त्यांनी केले तरी दरवेळेला तो प्रयत्न त्यांच्या अंगावर उलटतो, हे आता तरी संघ परिवाराने लक्षात घेतलं पाहिजे. मुळामध्ये हे आउटलुक नावाच्या त्या मासिकानं जे प्रसिद्ध केलं त्याचं औचित्य काय असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पण लोकशाहीनं दिलेल्या प्रचार माध्यमांच्या स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीवर असा प्रश्न विचारणं हे पाप ठरू शकतं. त्यामुळे तो प्रश्न आता तूर्त बाजूला ठेवू, पण आज हे पुढे आणण्याच्या मागचं टायमिंग वगैरे या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, जे काही मनात असेल ते सगळे मनोरथ उधळले गेलेले आहेत आणि ते नेताजींच्या कुटुंबियांनीच उधळलेले आहेत, हे आता जगापुढे स्वच्छ झाले. अगदी बरोबर, तुम्ही तुमचा मुद्दा मांडलाय. काँग्रेसची बाजू आणि तुमची बाजू तुम्ही अतिशय स्पष्टपणे मांडलेली. आपल्याबरोबर डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे आहेत. विनय सहस्त्रबुद्धे, याच्या टायमिंग बद्दल आता रत्नाकर महाजन यांनी भाष्य केलं, परंतु सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांवर पंडित नेहरू यांचं सरकार 20 वर्ष, त्यातली 17 वर्ष सुद्धा पंडितजी पंतप्रधान होते, पाळत ठेवत होतं. हा खुलासा कितपत धक्कादायक असं वाटतं आपल्याला? असे धक्कादायक असण्यापेक्षाही तो दुःखद आहे. याचं कारण नेताजी सुभाषचंद्रांसारख्या ज्यांना सगळ्या देशांनी देशगौरव अशा एका बिरुदानी एक प्रकारे गौरवलं होतं, त्या सुभाषबाबूंच्या वाट्याला अशा प्रकारची पाळत ठेवली जाण्याचं एक दुर्दैव यावं त्यांच्या कुटुंबियांच्यावरती. मला असं वाटतं की याचं अतिशय अपरिमित दुःख कोणाही सच्च्या देशभक्ताला आणि भारतीयाला होईल. इथे प्रश्न नेहरू आणि सुभाषबाबू यांचे संबंध कसे होते, आणि आता रत्नाकरजी म्हणाले की भाजपचे आणि संघ परिवाराचे मनसुबे, अहो त्यांचे संबंध घडवायला आमच्या मनसुब्यांची गरज नव्हती. ते संबंध किती ताणलेले होते हे इतिहासात सर्वश्रुत आहे आणि त्याची अनेक उदाहरणं त्या त्या ठिकाणी त्या त्या वेळेला ही दाखवण्यात आलेली आहे. अनेक कादंबऱ्यांमधून नेताजींच्या चरित्रातून त्या काळचं जे समकालीन ज्या प्रकारचा जो इतिहास लिहिला गेला आहे त्या इतिहासातूनही याची साक्ष आपल्याला मिळते. राहिला प्रश्न सुभाषबाबूंच्या नातेवाईकांची साक्ष काढण्याचा. आता त्यांचे एक वरळीला पुतणे राहतात, त्यांनी तर हे म्हटलंय की हे आम्हाला माहितीच आहे, त्यात काही म्हणजे आम्हाला आश्चर्य सुद्धा वाटत नाही, कारण नेहरूंच्या सरकारने नेताजींचा कधीच गौरव केला नाही, त्यांना कधीच उचित सन्मानाचं स्थान दिलं नाही. आणि मला असं वाटतं की त्यांच्या म्हणण्यात तथ्य याकरता आहे की पंडित नेहरूंच्या प्रतिमा निर्माणाच्या कार्यक्रमाच्या आड जे जे आले, मग ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो ज्यांची 125वी जयंती आपण उद्या साजरी करणार आहोत, किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर असो ज्यांच्या देशभक्तीविषयी त्यांच्या विरोधकांना सुद्धा शंका घेता येणार नाही, किंवा नेताजी सुभाषचंद्र असोत, या सगळ्यांचं एक प्रकारे प्रतिमाहनन करायचं, त्यांची उंची मोठी होणार नाही याची पुरेपूर दक्षता घ्यायची, असं नेहरू घराण्यांनी म्हणजे ज्या प्रकारची घराणेशाही त्या ठिकाणी आहे तिथे हे वारंवार घडलेलं आहे. त्यामुळे त्यात आश्चर्य वाटण्यापेक्षा पुन्हा एकदा दुःख वाटतं. आणि म्हणून मला या ठिकाणी असं वाटतं की हे धक्कादायक तर आहेच, यात काही शंका नाही. जो नवीन या सगळ्या सत्याला बरोबर, आपण रत्नाकर महाजन माझ्यासारख्याला त्याच्यामुळे रत्नाकर महाजन जी आहे ती अधिक तीव्र आहे. रत्नाकर महाजन, हे धक्कादायक नाही तर दुःखदायक आहे असं म्हणतायत विनय सहस्त्रबुद्धे. परंतु महत्वाचा मुद्दा आहे की नेहरूंच्या प्रतिमा निर्माणाच्या संकल्पनेच्या किंवा योजनेच्या आड जे जे आले त्या प्रत्येकाला
प्रतिमा भंजनाला सामोरं जावं लागलं आणि ते काँग्रेसने केलेलं होतं असा स्पष्ट आरोप आता आपल्याकडे विनय सहस्रबुद्धे करतायत. त्यात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विरोधात भूमिका असणारे असे सावरकर होते, तसंच वल्लभभाई पटेल होते आणि त्याहीपेक्षा नेताजी सुभाषचंद्र बोस होते. काय सांगाल? नेहरू द्वेषानं पछाडलेल्या संघ परिवाराचा हा नेहमीचा गेम, माइंड गेम आहे. दुर्दैवानं त्या माइंड गेमला देशातले बहुसंख्य लोक, म्हणजे संघाच्या दुर्दैवानं या माइंड गेमला देशातले बहुसंख्य लोक बळी पडलेले नाहीत. त्यामुळं पुन्हा पुन्हा हा माइंड गेम खेळण्याचा मोह त्यांना होत असतो. विनय सहस्रबुद्धे हे अत्यंत विद्वान आणि अभ्यासू कार्यकर्ते आहेत. त्यांना बी आर नंदा हे नाव माहिती असेल. बी आर नंदानी 1962 साली नेहरूंच्यावर एक पुस्तक प्रसिद्ध केलं. त्याची सुधारित आवृत्ती 1995 साली प्रसिद्ध झाली. त्याच्यामध्ये नेहरू अँड बोस या नावाचं एक वेगळं प्रकरण आहे. ते मुद्दाम वाचावं. त्यातून नेहरू आणि बोस यांच्या व्यामिश्र संबंधांचं विश्लेषण, त्या काळच्या एकूण राजकीय, सामाजिक आणि स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित अशा घटनांमधून दिसलेल्या त्या लोकांचे संबंध जे काही आहेत ते मी म्हटलं तसं अतिशय व्यामिश्र आणि गुंतागुंतींचे संबंध आहेत. आणि दोघांचंही आपापलं प्रभाव क्षेत्र आहे. पण तरी ते दोघेही गांधीजींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यासाठी एकत्रित होते. सुभाषचंद्र बोस हे रोमॅन्टिक पॅट्रिऑटिझमच्या अंगाने जाणारे ग्रहस्थ होते. हे सगळं त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळं त्यातनं सुद्धा अनेक गोष्टी आपल्याला लक्षात येतील. आपल्याबरोबर अशोक चौसाळकर आहेत. अशोक चौसाळकर, आता 2 मुद्दे आलेत. विनयजी, येतो मी तुमच्याकडे. परंतु अशोक चौसाळकर, एकीकडे पंडित जवाहरलाल नेहरू हे नेताजींच्या निधनाची बातमी आल्यानंतर जाहीररित्या त्यांनी अश्रुपात केला होता. ते रडलेले होते. हे सगळ्या जगानं पाहिलेलं आहे. तर दुसरीकडे आपल्या आझाद हिंद फौजेच्या एका तुकडीचं नाव पंडितजींच्या नावानं नेताजींनी ठेवलं होतं. हा देखील इतिहास आहे. परंतु त्या दोघांमधले संबंध तणावपूर्ण असण्याला नेमकं कारण काय होतं? आता डॉक्टर महाजन म्हणले तसं नेहरू हे एक रोमॅन्टिक पॅट्रिऑटिक होते, म्हणजे एक साधारणतः स्वप्नरंजनवादी अशा स्वरूपाचे आपण म्हणू. बोला. नेहरू नाही, सुभाषचंद्र बोस. नाही, सुभाषचंद्र बोस. आणि त्यापेक्षा सुद्धा सुभाषचंद्र बोस हे साधारणतः नाझी आणि फॅसिझम, रोमॅन्टिक नॅशनलिस्ट होते. नाझी आणि फॅसिझम याच्या मार्गाने जाणारे देशप्रेमी होते. हा दोघांमधला फरक होता का, अशोक चौसाळकर? नेताजी आणि पंडितजी यांच्यामध्ये तणावपूर्ण संबंध नव्हते. काँग्रेसमध्ये जो डावा गट होता त्या डाव्या गटाचे ते दोघंही पाठीराखे होते. आणि काँग्रेसने ज्या काही चळवळी चालवलेल्या होत्या त्या चळवळीमध्ये दोघांनी सहभाग घेतलेला होता. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस नावाची जी कामगारांची संघटना होती त्या संघटनेचे ते दोघंही आळीपाळीने अध्यक्ष झालेले होते. त्यामध्ये त्या दोघांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची स्पर्धा किंवा तणावपूर्ण संबंध नव्हते. आता मुख्य मुद्दा जो होता तो 1938 साली ज्यावेळी हरिपुरा काँग्रेसमध्ये सुभाषचंद्र बोस यांची निवड झाली अध्यक्षपदी, त्यावेळी नेहरूंनी त्यांना पाठिंबा दिला. 1939 साली ज्यावेळी पुन्हा निवडणूक झाली त्यावेळी नेहरूंचं असं मत होतं की सुभाषचंद्रांनी पुन्हा निवडणूक लढवू नये. परंतु चौसाळकर, मी तुम्हाला थांबवतोय अशा करता. चौसाळकर, मी तुम्हाला थांबवतोय अशा करता इतिहासाचा थोडा पुन्हा संदर्भ आपण घेऊया. 1939 साली जेव्हा पट्टाभी सीतारामय्या उभे राहिले होते तेव्हा त्यांना नेहरूंचा सपोर्ट जास्त होता का गांधींचा सपोर्ट जास्त होता? आणि म्हणून नेताजी त्यांच्या विरोधात उभे राहिले निवडून आले होते, बरोबर आहे? पट्टाभी सीतारामय्या यांना मुख्य पाठिंबा महात्मा गांधींचा होता. आणि पंडित नेहरूंना सुद्धा असं वाटत होते की अशा प्रकारची लढत करणं योग्य होणार नाही, म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी माघार घ्यावी. परंतु तरीही नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी माघार घेतली नाही आणि ही निवडणूक त्यांनी जिंकली. परंतु ही निवडणूक गांधींच्या विरुद्ध त्यांनी जिंकली तरी तो जो विजय होता तो विजय काँग्रेसवर नेताजींचं वर्चस्व प्रस्थापित झालं असं सांगणारा विजय नव्हता. याचं कारण असं की काँग्रेसवर महात्मा गांधींचंच वर्चस्व होतं. आणि त्यानंतर जो काँग्रेस कार्यकारिणीने ठराव केला त्या ठरावाप्रमाणे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आपली कार्यकारिणी गांधींच्या सल्ल्याने स्थापन करण्यामुळे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विजय झाला.
परंतु त्यांचा चौसाळकर संपूर्ण चौसाळकर याला काँग्रेसवर याला वर्चस्व एक एक होतं एक अशी चौसाळकर गोष्ट नव्हती. चौसाळकर मी तुम्हाला थांबवतो एका ब्रेकसाठी. याचं आणखीन एक कारण असं आहे की 1900 या सगळ्या घटनाक्रमाला 1937च्या निवडणुकांची देखील पार्श्वभूमी आहे, ज्या निवडणुकीमध्ये नेहरू हे प्रचारामध्ये काँग्रेसच्या करता उजवे ठरलेले होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यापेक्षा सुद्धा किंवा नेताजी फिके पडले होते का, हाही एक सवाल आहे. परंतु या सगळ्याच्या पलीकडे जाऊन पंडित नेहरूंना सुभाषचंद्र बोस जर जिवंत असतील तर ते परत यावेत असं मनापासून वाटत होतं का ते परत येतील याची चिंता होती. या सगळ्याचा उहापोह आपण करणार एका ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय पंडितजी आणि नेताजी. पंडितजी आणि नेताजी अत्यंत महत्वाच्या विषयावर आपण चर्चा करतोय. पंडित नेहरू यांच्या सरकारनं नेताजी आणि त्यांच्या कुटुंबियांवर, विशेषतः नेताजींच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांवर अतिशय धक्कादायकरित्या पाळत ठेवलेली होती, अशा प्रकारचे खुलासे समोर येत आहेत. हे धक्कादायक आहे की दुःखदायक आहे, आणि त्याहीपेक्षा यातून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. या भागात मला प्रश्न चर्चेला घ्यायचा आहे, तो प्रश्न आपण पडद्यावर पाहू शकता. पंडितजी आणि नेताजी यातला अत्यंत महत्वाचा प्रश्न. नेहरूंनी सुभाषबाबू परत यावेत, नेहरूंना सुभाषबाबू परत यावेत असं वाटत होतं की परत येतील याची चिंता होती. नेहरूंना सुभाषबाबू परत येतील याची चिंता होती का? आपल्याबरोबर विनय सहस्त्रबुद्धे आहेत. विनय सहस्त्रबुद्धे, 1962च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला 361च्या आसपास जागा मिळाल्या आणि तेवढ्याच जागा 1957 मध्ये पडल्या होत्या. मतही साधारणतः 45% आसपास होती. 1977 मध्ये तुम्हाला घेऊन जो प्रयोग 1977 मध्ये करण्यात आला, तोच प्रयोग जर नेताजी जिवंत असते आणि भारतात परत आले असते, किंवा ते साधू वेशात भारतात फिरत आहेत, अशा प्रकारचे अनेक प्रवाद मी स्वतः शाळेत असल्यापासून ऐकले आहेत. आणि त्याच्यामध्ये अनेक उजव्या विचारसरणीच्या विचारवंतांचे काही लेख आणि काही वक्तव्य देखील कारणीभूत होती. आणि किंवा पटकन पटेल, सशस्त्र क्रांतिकारकाचं आयुष्य असं पटकन पटेल असं रित्या आमच्या समोर येत होतं. सवाल असा आहे की पंडित नेहरूंना नेताजी परत येईल याची आपल्या राजकीय करिअरच्या दृष्टिकोनातून चिंता वाटत होती असं वाटतंय तुम्हाला? असं आहे की परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारेच या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. पण ते देण्यापूर्वी आमचे मित्र रत्नाकर महाजन यांनी जे आरोप केले आहेत त्याचं एक उत्तर मला इथे द्यावंसं वाटतं की पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. त्यांच्या कामगिरीची समीक्षा होऊ शकते, ती व्हायलाच हवी, परंतु त्यांच्याविषयी कुठल्याही प्रकारचा आकस ठेवून आम्ही जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत ते कशा पद्धतीने वागत नाही. आमचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी नेहरूंच्या विषयीचा आपला आदर वारंवार व्यक्त केलेला आहे. आणि भारतीय जनता पार्टीचे आत्ताचे आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आपल्या लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात सगळ्या पूर्व पंतप्रधानांविषयीची कृतज्ञता व्यक्त केली होती. त्यात पंडित नेहरू हे आलेच. त्यामुळे आमची भूमिका अशा प्रकारे काहीतरी पूर्वग्रह ठेवून काहीतरी विधानं करण्याची अशा प्रकारची नाही. परंतु जो परिस्थितीजन्य पुरावा आहे तो आपल्याला काय सांगतो याच्याकडे मी फक्त आपलं लक्ष वेधू इच्छितो. निष्कर्ष हा ज्याचा त्याने काढावा. आमचे जे संस्थापक भारतीय जनसंघाचे श्यामाप्रसाद मुखर्जी, त्यांच्यावरही अशा प्रकारची पाळत ठेवण्यात आली होती. त्याची कागदपत्र आमच्याकडे आहेत. आत्ताच्या ताज्या इंडिया टुडेच्या अंकामध्ये 1948 ते 68 या काळामध्ये ज्या प्रकारे इंटेलिजन्स ब्युरोनी पाळत ठेवली आणि त्याच्यात एक पत्रच उद्धृत केलेलं आहे. नेताजींचे सहकारी असलेले AC नंबियार यांनी लिहिलेलं अमेयनाथ बोस यांना लिहिलेलं पत्र आहे. आणि ते पत्र अमेयनाथ बोस हे नेताजींचे पुतणे आणि त्यांना लिहिलेलं पत्र जे आहे ते IB नी फोडलं आहे. अशा प्रकारची त्यामध्ये सविस्तर मान्यताच दिलेली आहे. म्हणजे ते सगळं सपशेलपणे मान्यच केले, त्यात काही कुठल्याही प्रकारचा संशयाला जागा नाही. अर्धेंदू बोस ज्यांचा इंटरव्ह्यू आज इंडियन एक्सप्रेसमध्ये आला आहे, त्यांनी हे म्हटलंय की आमच्या काकांचा म्हणजे चुलत आजोबांचा प्रभाव कमी करण्याकरता नेहरू सरकारने आणि नेहरू घराण्याने खूप काही कामगिरी केली. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला एक प्रकारच्या तणावपूर्ण संबंधांकडे आणि इतकी 68 सालापर्यंत पाळत ठेवली जावी. आणि पाळत ठेवणं तसंही यांच्याकडे पाळत ठेवणं नेहमीच होतं. यांनी आपल्या स्वतःच्या अर्थमंत्र्यांवर पाळत ठेवली होती. रत्नाकर महाजन पाळत ठेवणं हे रत्नाकर महाजन यांच्याकडे जाण्यापूर्वी विनयजी तुम्हाला मी असा प्रश्न विचारतोय की नेहरूंचं निधन 1965च्या सुमाराला झालं आणि त्याच्यानंतरची 3 वर्ष लाल बहादूर शास्त्री प्रधानमंत्री होते. म्हणजे तुम्हाला असंही म्हणायचं आहे की लाल बहादूर शास्त्रींच्या काळातही हे चालू होतं? ते तर नेहरू घराण्यातले नव्हते ना?
नाही नाही, हे मी नाही म्हणत आहे, हे इंडिया टुडेच्या अंकामध्ये क्लासिफाईड डॉक्युमेंट जी रिव्हील झालेली आहे, जी उघड झाली, त्यात म्हटलेलं आहे. मी म्हणणारा कोण आहे? माझ्या म्हणण्याला रत्नाकर महाजन कशी बरे मान्यता देतील? परंतु हे इंडिया टुडेनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी क्लासिफाईड डॉक्युमेंट्सचा हवाला देऊन म्हटलेलं आहे. ते मी फक्त आपल्या निदर्शनाला अतिशय विनम्रपणे आणून देतो. त्यामुळे त्यात मी म्हणण्याचा मुद्दा नाहीये. आणि माझं म्हणणं हे कदाचित इंटेलिजन्स ब्युरोच्या सवयीमुळे आपापता घडलं असेल असं कोणी म्हणू शकतं. पण तसं जर असेल तर यांच्या स्वतःच्या प्रशासनावर किती पकड होती असा देखील प्रश्न स्वाभाविकरित्या निर्माण होतो. आणि काही विशिष्ट नेत्यांनाच पाळतीसाठी का निवडलं जातं आणि पुढे स्वतःच्याच अर्थमंत्र्यांवर यांनी अलीकडे 3 वर्षांपूर्वी पाळत का ठेवली होती, असे अनेक प्रश्न माझ्यासारख्याच्या समोर निर्माण होतात. त्याची उत्तरं देऊन जर यांनी ज्ञानाचा प्रकाश टाकला तर मला असं वाटतं की अनेक भारतीयांना नवीन साक्षात्कार होईल. रत्नाकर महाजन, तुम्ही साक्षात्कार करण्यापूर्वी तुम्हाला आणखीन एका गोष्टीचं स्मरण मी करून देतो, आणि ते म्हणजे साधारणतः पाळत ही राजकीय दृष्ट्या स्पर्धक किंवा वरचढ चढू पाहणाऱ्या एखाद्या व्यक्तीवर केली जाऊ शकते किंवा दहशतवाद्यावर केली जाऊ शकते. यातल्यापैकी कुठल्या गटामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस हे काँग्रेसच्या मते मोडत होते? रत्नाकर महाजन. अंधश्रद्धेशी सख्ख नातं सांगणाऱ्या साक्षात्कार या संकल्पनेवर माझा मुळीच विश्वास नाही. त्यामुळं मी तो शब्द सुद्धा कधी माझ्या बोलण्यामध्ये वापरत नाही. उरला प्रश्न ज्ञानप्रकाशाचा, तर ज्ञानप्रकाश या नावाचं वर्तमानपत्र पुण्यातून फार पूर्वी निघत असे. आता ते बंद झालेलं आहे. तेव्हा आजची वर्तमानपत्र हीच आपल्या ज्ञानाचा प्रकाश उजळणारी साधनं आहेत, हे माननीय विनय सहस्रबुद्धे यांना माहिती आहेच. मुद्दा असा आहे की 1939 साली काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर 41 साली सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक या नावाचा एक नवा पक्ष स्थापन केला. त्यामुळं पॉलिटिकल एस्पियोनेजचा एक भाग म्हणून सर्व राजकीय नेत्यांवर पाळत ठेवण्याचं ते काय त्याचा प्रकार होता का काय, हे त्यावेळच्या गृह खात्याच्या पेपर्सवरून तपासावं लागेल. उरला प्रश्न श्यामाप्रसाद मुखर्जींचा, तर श्यामाप्रसाद मुखर्जींनी 1952 साली दिल्लीमध्ये जनसंघाचं स्थापना अधिवेशन घेऊन त्यात नेहरू सरकारच्या सर्वांगीण धोरणांवर अटॅक केलेला होता आणि एक वेगळा पक्ष काढला होता. त्यामुळं पॉलिटिकल एस्पियोनेजचा एक भाग म्हणून विरोधी पक्षाच्या लोकांच्या संदर्भात माहिती गोळा करण्याचं आधुनिक शासन संस्थेचं काम जर ते करत असतील तर त्याच्यामध्ये आक्षेपार्ह काही आहे असं मला वाटत नाही. पाळत ठेवण्याबद्दल ज्यांना इतकं दुःख होतं, स्वतःच्या पाळत ठेवण्याबद्दल ज्यांना एवढं दुःख होतं, बरोबर आहे. त्याचं उत्तर असं आहे की 68 साली जेव्हा हे पाळत ठेवणं बंद झालं तेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या, हेही लक्षात घेतलं पाहिजे. मुद्दा पाळत ठेवण्याचा आहे. तर पाळत ठेवण्याचं ज्यांना एवढं दुःख होतं ते स्वतःच्या मंत्र्यांवर इतकी पाळत ठेवतात की ते जर जीन्स आणि टी शर्ट घालून परदेशी जात असतील तर त्यांना घरी पाठवलं जातं आणि घरी जाऊन ड्रेस बदला मग विमानात बसा असं सांगितलं जातं. मला सध्याकालीन संबंधांकडे मी नंतर येतो, परंतु मला एक गोष्ट रत्नाकर महाजन समजत नाहीये, ती महाराष्ट्राच्या जनतेला भारतात हा जो कार्यक्रम बघतायत त्यांना जरा समजावून सांगा. 1968 ला ही पाळत बंद झाली, त्याच्या इतक्या फाईल्स आहेत, जवळपास 70 फाईल या पश्चिम बंगाल सरकारकडे आणि कित्येक फाईल या गृह खात्याकडे आणि काही पीएमओ कडे आहेत. आज इतकी वर्ष, 50 वर्ष झाली या घटनेला. जवळपास 50 पैकी 11 वर्ष जर सोडली, 11 पेक्षा कमी, साधारणतः 8-9 वर्ष जर सोडली तर तुमची सत्ता होती. तुम्ही या सगळ्या फाईल उघड्या का नाही केल्या? जनतेसमोर सत्य येऊ का नाही दिलं? जर पंडितजी आणि नेताजी यांच्यामध्ये एवढे सौहार्दपूर्ण संबंध होते, त्यांच्यावरची पाळत हा नैमित्तिक आणि नैतिक कर्तव्याचा भाग होता, तर मग हे उघड का नाही झालं आजपर्यंत? आपल्या देशाचा पुराणवस्तूविषयक जो कायदा आहे, आर्काइव्ज विषयक जो कायदा आहे, त्याप्रमाणे 30 वर्षांनंतर डॉक्युमेंट्स डिक्लासिफाय करायला परवानगी आहे. काही अतिगूढ प्रकरणी, देशाच्या संरक्षणाशी संबंधित प्रकरण असतील तर ती कागदपत्र डिक्लासिफाय करायला पाहिजे होती, याबद्दल वाद असण्याचं कारण नाही. आता सुद्धा जर ही कागदपत्र डिक्लासिफाय करण्याचा निर्णय या सरकारने घेतला तर त्याला आक्षेप असण्याचं काही कारण नाही. 1968 साली जेव्हा ही पाळत बंद झाली त्यावेळेला इंदिरा गांधीच पंतप्रधान होत्या, हे ऐतिहासिक सत्य सुद्धा या निमित्तानं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मुद्दा असा आहे की या निमित्तानं त्यावेळच्या
पंतप्रधानांच्या वरच सगळं खापर फोडायचं हा जो प्रयत्न आहे तो खुद्द नेताजींच्या कुटुंबातल्या 2 लोकांनीच नाकारलेला आहे, हे पुन्हा पुन्हा लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याला चौसाळकर आहे. चौसाळकर, या निमित्तानं या खुलाशातून एक राजकारणाचा डाव आपल्या पुढे येतोय का चौसाळकर? राजकारणाचा डाव असण्यापेक्षा इथं मुख्य मुद्दा असा आहे की ह्या ज्या सर्व फाईल्स आहेत त्या फाईल्सपैकी काही फाईल्स अतिशय गोपनीय आहेत आणि सगळ्या सरकारांनी असं म्हटलेलं आहे की या फाईल्स जर आपण ओपन केल्या, त्या फाईल्स जर आपण रिव्हील केल्या तर भारताचे जे मित्र देश आहेत त्या मित्र देशांशी आपले जे संबंध आहेत ते संबंध धोक्यात येतील. याचा अर्थ असा की या फाईल्समध्ये अतिशय गंभीर अशी मित्र देशांच्या संदर्भामध्ये, नेताजींच्या संदर्भामध्ये माहिती असण्याचा संभव आहे आणि ती माहिती जर रिव्हील झाली तर त्या देशांशी आपले संबंध खराब होतील असं सरकारला वाटतं. त्यामुळे भारतामध्ये काँग्रेसचे सरकार आले, विरोधी पक्षांची सरकार आली, पण कुठल्याही सरकारने या फाईल्स रिव्हील केलेल्या नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं की याबद्दल राजकारण करण्याचं काही कारण नाही. हा जो मुद्दा आहे तो देशाच्या एकूण संरक्षणाच्या दृष्टीनं, मित्र राष्ट्रांच्या मैत्रीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. मला स्वतःला असं वाटतं की त्यावेळेचं 1945चे जे राजकारण होतं त्या राजकारणाचा विचार केला तर मुख्य 2 जे देश होते, जे विजयी देश होते, अमेरिका आणि रशिया, या संदर्भात नेताजींचं भविष्य म्हणजे नेताजींचं यानंतर काय झालं विमान अपघातानंतर आणि अमेरिका आणि रशिया यांची याबाबत काय भूमिका होती या संदर्भात या फाईल्स असण्याची शक्यता आहे. म्हणून या फाईल्स गोपनीय ठेवण्यात आलेल्या आहेत. मला देशाच्या हिताचा विचार करता हे मला वाटतं चौसाळकर, जी एक थिअरी मांडली जाते की त्या काळातले रशियामधले भारताचे जे राजदूत होते सर्वपल्ली राधाकृष्णन, त्यांची आणि नेताजींची भेट झाली होती आणि सायबेरियामध्ये किंवा रशियाच्या कैदेमध्ये नेताजींचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला, तो विमान अपघातात झाला नाही. या थिअरीमध्ये कितपत तथ्य असं वाटतं आपल्याला? अशा अनेक प्रकारच्या बाजार गप्पा त्या काळामध्ये मांडल्या गेलेल्या आहेत की शालिमार नावाच्या आश्रमामधले साधू नेताजी सुभाषचंद्र बोस आहेत असं आचार्य आत्रे यांनी नवयुग साप्ताहिकाचा एक विशेषांक 1962 साली प्रसिद्ध करून अशा प्रकारची बातमी सगळीकडे पसरवलेली होती. तर त्याबद्दल फारशी माहिती नाही आणि ह्या ज्या गुप्त फाईल्स आहेत त्या गुप्त फाईल्समध्येच कदाचित त्याबद्दलची खरी माहिती असण्याची शक्यता आहे. त्या फाईल्स उघड झाला पाहिजेत. त्याशिवाय नेताजी आणि पंडितजी यांच्या संबंधांबद्दल आणि त्यापेक्षा नेताजींच्या मृत्यूबद्दलचा उलगडा होणार नाही, तो उलगडा होणं अत्यंत गरजेचं आहे. चर्चेचा सिलसिला असाच चालू होणार आहे का? ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहता पंडितजी आणि नेताजी. पंडितजी आणि नेताजी या विषयावर आपण चर्चा पाहतोय. आपल्यासोबत डॉक्टर रत्नाकर महाजन, डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे आणि डॉक्टर अशोक चौसाळकर आहेत. ब्रेकवर जाण्यापूर्वी डॉक्टर अशोक चौसाळकर यांनी नेताजी त्यांच्या विमान अपघातातून वाचल्याच्या आणि त्यानंतर ते रशियामध्ये असल्याच्या किंवा एखाद्या आश्रमात असल्याच्या भारतामधल्या किंवा भारतात इतरत्र फिरत असण्याच्या बाजार गप्पा होत्या, किंबहुना अत्र्यांच्या नवयुगचा देखील त्यांनी यावेळी आता उल्लेख केला आहे. परंतु हाच तर विषय अत्यंत महत्वाचा आहे की एखाद्या त्याला, तोच मला चर्चेला घ्यायचा आहे, तो आपण पडद्यावर पाहू शकता. पंडितजी आणि नेताजी यातला तिसरा आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न आपण चर्चेला घेतोय आणि तो म्हणजे सर्वोच्च नेतृत्वाला असुरक्षित वाटल्यानं असे प्रकार घडतात का? सर्वोच्च नेतृत्वाला असुरक्षित वाटल्यानं असे प्रकार घडतात का? आपण थेट जातोय अशोक चौसाळकर यांच्याकडे. अशोक चौसाळकर, नेताजींचा जन्म 1897चा, त्यांनी काँग्रेस सोडली आणि त्याच्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. याला सुद्धा 5 वर्षाचा अवधी होता. 1945 18 ऑगस्टला त्यांचा मृत्यू झाला आणि 1940-41च्या सुमाराला त्यांनी काँग्रेस सोडली, फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली. हा सगळा इतिहास आपण पाहिलेला आहे. आता जर नेताजी हयात असते किंवा तशी शक्यता सुतराम नाही आहे, कारण आता त्यांचं वय जवळपास 118 असतं, कारण त्यांच्या मृत्यूलाच आता जवळपास 70 वर्ष होत आहेत. सवाल असा आहे की नेतृत्वाला जेव्हा असुरक्षित वाटायला लागतं तेव्हा अशा प्रकारचे पाळत ठेवण्याचे प्रकार घडतात. हे जगभरात सर्वत्र घडलेल्या, अगदी वॉटरगेट प्रकरणापासून हेरगिरी हा काही रंजनाचा विषय नाही, तर तो राष्ट्राच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्वाचा विषय आहे. त्यातूनच हे केलेलं कृत्य असावं. काय वाटतं आपल्याला? हेरगिरी किंवा ज्याला पाळत ठेवणं म्हणतात ते जगभरातील सगळ्या देशांमध्ये अशा प्रकारची पाळत गुप्तहेर संघटना ठेवत असतात. भारतामध्ये सगळ्यांच्यावर अशा प्रकारची पाळत ठेवली जाते. इंग्लंडमध्ये 1964 साली इंग्लंडचे त्यावेळचे पंतप्रधान हेरॉल्ड विल्सन
यांच्यावर इंग्लंडची गुप्तहेर संघटना MI5 यांनी पाळत ठेवलेली होती. त्यामुळे पाळत ठेवण्याचा जो प्रकार आहे तो जगातल्या सर्व गुप्तहेर संघटना करत असतात. त्यामुळे त्याबद्दल फार मोठ्या प्रमाणामध्ये राजकारण करण्याची किंवा राजकीय भूमिका मांडण्याची गरज नाही. आता दुसरा जो मुद्दा आहे तो सर्वोच्च नेतृत्वाला किंवा पंडित नेहरूंना याबाबत असुरक्षित वाटत होतं का याबद्दलचा आहे. त्यातला पहिला मुद्दा असा आहे की 1945 साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू झाला की नाही हा अतिशय वादग्रस्त असा विषय आहे. त्याबद्दलची माहिती त्या गुप्त फाईल्समध्ये असण्याची शक्यता आहे. आणि जर सत्ताधारी नेत्यांना त्या गुप्त फाईल्सबद्दलची माहिती असेल आणि त्यांना जर त्याबाबत काही हे असेल तर अशा प्रकारची असुरक्षित वाटण्याची काही शक्यता मला दिसत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की त्या काळामध्ये पंडित नेहरू यांची आपणच सांगितल्याप्रमाणे राजकीय त्यांचे जे स्थान होते ते इतकं बळकट होतं. 52च्या 57च्या 62च्या तिन्ही निवडणुकांमध्ये त्यांना फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा पाठिंबा मिळालेला होता आणि त्यापूर्वी त्यांना लोकांचा पाठिंबा होता. एक नवा दृष्टिकोन, एक नवं व्हिजन ते देशाला देत होते. त्यामुळे पंडित नेहरूंना त्यांची भीती वाटत होती, असुरक्षितता त्यांना वाटत होती, म्हणून त्यांनी अशा प्रकारची पाळत ठेवली. अशा प्रकारची राजकीय मीमांसा करणं अतिशय चुकीचं आहे असं मला वाटतं. परंतु मी तुम्हाला हा प्रश्न वारंवार अशा करता विचारतोय चौसाळकरजी. प्रथम शहानवाज पॅनल नेमलं गेलं 1955च्या आसपास. मला वाटतं त्यावेळेला हा प्रश्न फॉरवर्ड ब्लॉकनी पहिल्यांदा मांडलेला होता. तो पार्लमेंटमध्ये चर्चेला गेला होता. शहानवाज पॅनलचे जे निष्कर्ष आले होते त्याच्यामध्ये त्याच्यानंतर GD खोसला यांचं पॅनल नेमलं गेलं. त्याच्यानंतर जस्टिस मुखर्जी, अत्यंत निष्णात न्यायमूर्ती जस्टिस मुखर्जी, त्यांचा देखील असा निष्कर्ष होता की पंडितजींचा मृत्यू हा विमान अपघातात झालेला नाही तर तो रशियात झालेला आहे. याबद्दल आपण काय म्हणणार? हे सर्व अर्थात शहनवाज पॅनल आणि GD खोसला यांचे निष्कर्ष एकमेकांशी विरोधाभासी असल्यामुळं मोरारजी सरकारने ते दोन्ही निष्कर्ष बाजूला सारून तिसरं कमिशन नेमलेलं होतं. त्याचे जे निकाल आले ते जनतेपर्यंत आलेले नाहीत, त्या फायली देखील जनतेपर्यंत आलेल्या नाहीत. त्यामुळे हे गूढ जे आहे ते गूढ तसंच आहे. जरी सर्वोच्च नेतृत्वाला भीती वाटत नसली तरी देखील हे होत होतं आणि त्यातूनच कुठेतरी पंडितजींच्या मृत्यूविषयी नेताजींच्या मृत्यूविषयी जी एक अस्सल माहिती आहे, जी एक सत्य आहे ते आमच्यासमोर येत नाहीये. काय सांगाल? शहानवाज खान हे त्यांचे जवळचे, नेताजींचे जवळचे सहकारी होते आणि या तिन्ही पॅनल्सने वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे जे निष्कर्ष हे दिलेले आहे. त्याचं कारण असं की त्याबद्दलची अगदी ऑथेंटिक जी माहिती आहे ती माहिती त्यांना मिळालेली नाही आणि ही जी ऑथेंटिक माहिती आहे ती त्या गव्हर्नमेंटच्या गोपनीय फाईल्समध्ये आहे आणि या गोपनीय फाईल्स गव्हर्नमेंट त्या कमिशन्सलाही देत नव्हते. याचं कारण असं की भारताचे जे मित्र राष्ट्र आहेत, जवळचे राष्ट्र आहेत, त्यांच्याच्या मैत्रीपूर्ण संबंधाशी ते संबंधित होतं. अतिशय हित लक्षात घेऊन कदाचित याबाबत सगळीच सरकार, मग वाजपेयींचं सरकार असो, मोरारजींचं सरकार असो, देवेगौडांचं सरकार असो किंवा नेहरूंचं सरकार असो, या सगळ्यांची याबाबतची भूमिका एकच होती असं म्हणायला हरकत नाही. तिन्ही पॅनल्सचे जर निष्कर्ष वेगळे असतील तर विनय सहस्त्रबुद्धे, या गोपनीय फाईल्स आता इतक्या वर्षानंतर ज्या विषयाविषयी आपल्याला एवढी आत्मीयता आहे, किंबहुना वल्लभभाई पटेलांनंतर आता आपल्याला जे अत्यंत जवळचे वाटतात असे सुभाषचंद्र बोस आहेत, त्यांच्या विषयीच्या या सगळ्या फाईल्स आपलं सरकार जनतेसमोर उघड करणार आहे की नाही? असे सरकारचा प्रतिनिधी काही मी नाही आणि त्यामुळे सरकार काय करेल याविषयी सांगण्याचा मला काही अधिकार नाही. सरकार या संबंधात सारासार विचार करून योग्य निर्णय घेईल. पण चौसाळकरांनी जे सांगितलं त्याच्या अनुषंगाने मला फक्त एकच मुद्दा या ठिकाणी मांडायचा आहे आणि तो कुठल्याही प्रकारे पंडित नेहरूंवर किंवा हितवारोप करण्याचा अशा प्रकारचा नाही. पण काही गोष्टी ज्या आहेत त्याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही. असं आहे की काँग्रेसनी सतत एक ब्रिटिश धार्जिणेपणा इतका अंगात रोमारोमात त्यांच्या भिनलेला होता की आपल्या अर्थसंकल्प मांडणीची वेळ सुद्धा ब्रिटिश पार्लमेंटला अनुसरून होती. दशकानुदशकं ती बदलायला अटलजींचं सरकार यावं लागलं. त्यावेळी बजेट केव्हा मांडायचं याची वेळ आपण बदलली, इतका ब्रिटिश धार्जिणेपणा होता. आणि त्यामुळे ज्या ब्रिटिशांना जी मंडळी गुन्हेगार वाटत होती आणि ती गुन्हेगार वाटत होती ते कोण होते? ते नेताजी सुभाषचंद्र बोस होते, स्वातंत्र्यवीर सावरकर होते. महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या अनेक गुन्हेगार जमातींना जन्मजातच गुन्हेगार ठरवण्याची ब्रिटिशांची पद्धत होती. ती काँग्रेसच्या शासनात अनेक दशकं चालू होती. ती नंतर बंद झाली ती गोष्ट वेगळी, परंतु ती अनेक दशकं चालू होती.
ईशान्य भारतातल्या अनेक जमातींना गोष्ट अशा प्रकारे वेगळी कशी गुन्हेगार असेल, तीच ठरवण्याची गोष्ट पद्धत चालू महत्त्वाची. होती आणि त्यामुळे या प्रकारचा जो ब्रिटिश धार्जिणेपणा आहे तो असा आहे की त्यामुळे एखाद्याला गुन्हेगार ठरवायचं आणि त्यानंतर त्याच्याविषयी पाळत ठेवणं, त्याच्याविषयी वेगवेगळ्या प्रकारचा संशय संदेह निर्माण करणं ही पद्धत चालू होती. ती अनवधानाने चालू होती असं कोणी म्हणू शकेल. त्याबद्दल त्याचा प्रतिवाद मी त्या अर्थाने करणार नाही, परंतु इतक्या प्रकारचं अनवधान याचा अर्थ देशभक्तांच्या विषयी इतकी एक प्रकारची असहिष्णुता, असंवेदनशीलता आणि त्यांचा सन्मान न करण्याची एक अत्यंत संकुचित प्रवृत्ती, मला असं वाटतं याची तर्कसंगती लावता येणार नाही. नेताजींच्या मृत्यूच्या संदर्भामध्ये आपण चर्चा उपस्थित केली आणि आत्ता सांगण्यात आलं आहे की 3 आयोग नेमले गेले होते. आपण अतिशय योग्य भूमिका, योग्य माहिती समोर आणलेली आहे. मला असं वाटतं की जनतेचा हा हक्क आहे की याबद्दलची माहिती, जे काही सत्य आहे ते अर्थात घटनेच्या चौकटीमध्ये, परंतु ते समोर आलं पाहिजे आणि लोकांना ही माहिती मिळाली पाहिजे. बरोबर आहे, लोकांना माहिती मिळाली पाहिजे. आणखीन एक माहिती नक्कीच मिळाली पाहिजे आणि ती पुरवण्याकरता मला असं वाटतं रत्नाकर महाजन अतिशय उत्सुक असतील. ते म्हणजे पूर्वीच्या काळी जसे पंडितजी आणि नेताजी यांचे संबंध होते तसे आत्ताच्या राजकारणात कोणी पंडितजी आणि नेताजी आहेत असं काँग्रेसला प्रामाणिकपणे वाटतंय का? एकदा सांगून टाका तुमच्या मनातली मळमळ. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, राम रावण योर युद्धम राम रावण योर रिव. म्हणजे राम आणि रावण यांच्यामधली जी लढाई ती राम आणि रावण यांच्यामधलीच होती. आज कोणी राम नाही कोणी रावण नाही. किंवा टिळक आणि आगरकर यांच्यामधले जे मतभेद होते ते टिळक आणि आगरकर यांच्यातलेच होते. आज कुणी टिळक नाही आणि आज कुणी आगरकर नाही. त्यामुळे तो आव आणण्याचा कुणी प्रयत्न करू नये. केली तरी भारतीय जनता त्याला थारा देणार नाही. मुद्दा असा की आज घडीला प्रश्न काय आहे, म्हणजे मला फार मनोरंजन विनय सहस्रबुद्धेंचं मी ऐकत होतो. अत्यंत बुद्धिमान माणूस वडाची साल पिंपळाला लावायचा प्रयत्न करतो तेव्हा घटपटांच्या जंगलात हरवतो आणि मूळ मुद्दा सोडून दुसरीच आपल्या मनातली जी काही खळखळ असेल ती व्यक्त करतो. याचं ते उत्तम उदाहरण होतं. असो, त्यांना ते लखलाभ असो. आज मुद्दा असा आहे की 1900 नेताजी सुभाषचंद्र बोस ज्या विमानातनं गेले ते विमान गायब झालं एवढ्याबद्दल तर सगळ्यांचं एकमत आहे. आता ते गायब झालेलं विमान खाली पडलं का समुद्रात पडलं, त्यात नेताजी होते का नव्हते, त्यात ते गेले की नाही, हे मतभेदाचे मुद्दे असू शकतील. पण त्यानंतर नेताजी काही भारतात आलेलेच नव्हते. 45 सालानंतर नेताजी भारतात आलेच नाहीत. आता अशा परिस्थितीमध्ये कुणाला तरी त्यांचं भय वाटत होतं आणि मग ते आपल्या नेतृत्वाला हल्ला देतील. हे एखाद्या बाबूराव अर्नाळकरांच्या कादंबरीत शोभणारं वाक्य आहे. बाबूराव अर्नाळकरांच्या रत्नाकर महाजन बाबूराव अर्नाळकरांच्या कादंबरीत न शोभणारा एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो आणि तो म्हणजे येतोय मला 1 मिनिट बोलू दे आता. बोला उदयजी, बोला. नाही असं आहे, रत्नाकर महाजनांच्या रसवंतीचा मी भरपूर आस्वाद घेतोय आणि त्यामुळे ती इतकी पटापट विशेषण लावून एखाद्याची म्हणजे एखाद्याची संभावना करण्याचा ते प्रयत्न करतात. ते सर्वार्थाने मोठे आहेत. पण मला एका दैव दुर्विलासाच मोठं म्हणजे त्याचा आधी उल्लेख करावासा वाटतो की त्यांनी आता जाता जाता असा उल्लेख केला की ही पाळत 68 साली श्रीमती इंदिरा गांधी या सत्तेवर असताना उठवण्यात आली. म्हणजे श्रीमती गांधी या किती लोकतांत्रिक होत्या, किती लोकशाहीवादी होत्या, हे त्या रत्नाकर महाजनांकडून आम्ही ऐकतो, ज्यांनी इंदिरा गांधींच्या आणीबाणीविरुद्ध जेलमध्ये आमच्याबरोबर कारावास भोगलेला आहे. त्यामुळे हा म्हणजे मला असं वाटतं की हा एक काव्यगत न्याय आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं होणार नाही. त्यामुळे मनोरंजन कोणी कोणाचं केलं मी त्याच्यावर जात नाही. ते ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, मी त्यांचा सन्मान बाळगतो. पण मला असं वाटतं की या गोष्टीकडे मी आपलं आणि आपल्या निमित्ताने प्रेक्षकांचं लक्ष बाबूराव अर्नाळकरांच्या कादंबरीत न शोभेल असा एक प्रश्न विनयजी तुम्हाला विचारतो. प्रेक्षकांना नवीन असं काहीच नाही. याच्यात प्रेक्षकांना नवीन असं काहीच नाही. त्यामुळे त्याची पुन्हा पुन्हा आठवण करून देण्याची आवश्यकता नाही. मीच आपल्याला आठवण करून देतो. त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेले मोहन दारिया, चंद्रशेखर, कृष्णकांत हे लोक सुद्धा आणीबाणीच्या विरोधात उभे राहिलेले होते. याचा अर्थ त्या पक्षात सुद्धा विचाराचं स्वातंत्र्य होतं. असं आता मान्य करायला तुमची तरी काय हरकत आहे? मला एक शेवटचा प्रश्न विनय सहस्रबुद्धे, वेळ अगदी थोडा आहे म्हणून तुम्हाला थोडक्यात विचारतो. तो म्हणजे कधी वल्लभभाई पटेल तर कधी सुभाषचंद्र बोस यांचं महत्व जाणीवपूर्वक वाढवून
कधी कोणाच्या फायलीबद्दल बोलून, कधी कोणाच्या पाळतीबद्दल बोलून, तर कधी कोणाचा जगातला सर्वात मोठा पुतळा उभारून तुम्ही नेमकी कोणत्या राष्ट्रपुरुषाची उंची कमी करू पाहताय? नेहरूंचं महत्व कमी केलं जात आहे का तुमच्या पक्षाकडून, तुमच्या नेतृत्वाकडून पद्धतशीररित्या? काय सांगाल? असं आहे, ज्यांनी एक प्रकारे भारतात घराणेशाहीच्या राजकारणाची सुरुवात केली आणि अजूनही त्याच घराणेशाहीच्या राजकारणाची संगत धरून ते आपला मार्ग पुढे करतात. आता पहा, म्हणजे रहस्यमय आणि गूढ अशा गोष्टी केवळ दिवंगत लोकांच्याच बाबतीत असे आहेत असं नाही. आत्ताचे सुद्धा जे काँग्रेसचे नेते ते गूढरित्या कुठेतरी गायब झालेत आणि ते आज येणार का उद्या येणार असं विनय सहस्त्रबुद्धे, त्याचा इथं काय संबंध आहे? ज्या काँग्रेसच्या नेत्याला त्याचा इथं काय संबंध आहे? ज्या नेत्याला एसपीजीचं कव्हर आहे तो कुठे आहे याची माहिती पीएमओला नसेल, ह्याच्यावर चौथीतला मुलगा तरी विश्वास ठेवू शकेल का? नाही, पण त्याचा इथं काय संबंध आहे? विषयाशी काय संबंध आहे? नाही, म्हणजे मला सांगायचंय की विषयाशी संबंधित बोला ना, विषयातून भरकट टाकायला. इन्फॉर्मेशनचं क्रेडिट घेतलं ते जनतेला या विषयात अंधारात ठेवतायत. आणि म्हणून मला एवढंच म्हणायचंय की आम्ही कोणाचंही उंची कमी करण्याचा वा कोणाची उंची वाढवण्याचा प्रयत्न करत नाही आहोत. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये आणि त्यानंतर देशाच्या बांधणीमध्ये ज्यांचं ज्यांचं योगदान आहे ते आम्हाला पुरेपूर शिरसावंदी आहेत आणि अतिशय त्यांच्या कर्तृत्वाचा गौरवपूर्ण उल्लेख आमच्या आधीच्या अनेक नेत्यांनी केलेला आहे. आम्ही तो करत असतो. पण शेवटी इतिहास आहे आणि घटनाचक्र आहे, त्याच्यामध्ये विश्लेषण हे होत राहणार. माणसाचं पुनर्मूल्यांकन, नेते किती मोठे असले तरी पुनर्मूल्यांकन होत राहणार. ते एका घराण्याचे आहेत म्हणून त्यांच्याविषयी बोलायचंच नाही अशा प्रकारची आणीबाणी प्रवृत्ती आहे, ती या देशात आता कदापिही चालणार नाही. एवढंच मला फक्त सांगायचं. प्रेक्षक, इतिहास आपल्याला बरंच काही शिकवत असतो आणि वर्तमानात त्यातून काही धडे देत असतो आणि त्याहीपेक्षा सुद्धा भविष्य काळासाठी पुंजी देखील आपल्या समोर देत असतो. सवाल असा आहे की इतिहासाकडनं आपण नेमकं काय शिकलो, काय समोर आलं, म्हणून इतिहासाचं वारंवार विश्लेषण होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मागची पानं अशा करता चाळून बघायची की पुढच्या पानांवरचा इतिहास आपल्याला अधिक स्पष्टपणे, अधिक चांगल्या रीतीनं लिहिला जावा आपल्या हातून. याकरता इतिहासाची मागची पानं उलगडून बघायची असतात. तीच उलगडून बघण्याकरता आज या 3 मान्यवरांना मी इथे बोलवलं होतं. नेहरूंच्या कोटावरच्या गुलाबाचं आकर्षण होतं, परंतु सध्या त्यांच्या कोटावरच्या गुलाबाची जागा एखाद्या भिंगानं घेतली की काय, अशा प्रकारचं व्यंगचित्र देखील आता माझ्या मनामध्ये येतं, जे आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता. येत्या काळात सगळं सत्य उघड होईल, परंतु त्यातून न नेहरू खुजे ठरणार आहेत न नेताजी. त्या दोघांबद्दलचा या समाजातला जो आदर आहे तो तसाच कायम राहणार आहे. परंतु काही गोष्टींचा उलगडा आणि खुलासा मात्र निश्चित व्हायला पाहिजे. तो झाल्यानंतर तरी किमान यातल्या बाजार गप्पांना कायमचा पूर्ण विराम मिळेल अशी अपेक्षा बाळगूया. म्हणूनच या कार्यक्रमाचं शीर्षक आम्ही पंडितजी विरुद्ध नेताजी असं दिलं नाही, तर पंडितजी आणि नेताजी असं दिलं होतं. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.